नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गुरु चिचकर यांनी आज सकाळी स्वतःवर गोळी झाडून स्वतःचं आयुष्य संपवलंय। मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिचकर हा गुरु चिचकर यांचा मोठा मुलगा। नवीन चिचकर हा सध्या देश सोडून पळून गेला आहे। तो परदेशातून ड्रग सिंडिकेट चालवतो, त्यामुळे तो एनसीबीला अनेक गुन्ह्यांमध्ये हवा आहे। त्याच्यावर नार्को टेस्ट विभागाच्या केसेसही दाखल झाल्या। परिणामी आपल्या मुलाच्या कारनाम्यामुळे गुरु चिचकर यांना पोलिसांकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावलं जायचं। असंच एनआरआय पोलिसांनी त्यांना मुलांशी संबंधित एका मोठ्या ड्रग्स प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेलं होतं आणि या चौकशीच्या धास्तीने किंवा संभाव्य कारवाईच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सध्या गुरु चिचकर यांचं शेवटचं पत्र पोलिसांच्या हाती लागलंय। या पत्रात एनसीबीनं 6 वेळा चौकशीला बोलावल्याचा उल्लेख आहे। शिवाय या पत्रात त्यांनी अमित शहा आणि फडणवीसांच्याही नावाचा उल्लेख करत सतत होणाऱ्या या चौकशांचा खूप त्रास होतोय, काही केलं असतं तर सहन केलं असतं असं म्हटलंय। आता चिचकर यांनी त्यांच्या शेवटच्या त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय, अमित शहा फडणवीसांचं नाव का घेतलंय, त्यांच्याशी काय संबंध आहे, सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे गुरु चिचकर यांनी पहाटे राहत्या घरी 9 mm बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। तसं बघायला गेलं तर सामान्यतः अशा बंदुकीचा परवाना दिला जात नाही, त्यामुळे त्यांच्याकडे 9 mm बंदुकीचा परवाना कसा होता याबाबतही सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं नवी मुंबईत 200 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं। या प्रकरणात गुरु चिचकर यांच्या दोन्ही मुलांचा सहभाग उघड झाला होता। चिचकर यांचा एक मुलगा सध्या तुरुंगात आहे, तर दुसरा मुलगा नवीन चिचकर जो भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया असल्याचं म्हटलं जातं। सध्या नवीन चिचकर हा फरार जारी असला तरी तो परदेशातून आपलं रॅकेट चालवतोय, ज्यामुळे गुरु चिचकर यांना चौकशीसाठी बोलावलं जायचं। पण मुलांच्या प्रकरणांमुळे पोलीस अधिकाऱ्यांकडून सतत छळ होत आहे, म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे असं म्हणत गुरु चिचकर यांनी टोकाचा निर्णय घेतलाय। गुरु चिचकर त्यांच्या पत्रात म्हणतात, माननीय विभागीय संचालक अंमली पदार्थ नियंत्रण विभाग मुंबई महाराष्ट्र यासी सस्नेह नमस्कार। विनंती विशेष, विषय जीवन संपवण्याबाबत। महोदय, मी गुरुनाथ चिचकर, राहणार किल्ले गावठाण, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी राहत असून शपथपूर्वक सांगतो की मागील काही दिवसांपासून माझ्या मनात जीवन संपवण्याचे विचार सातत्याने येत आहेत। त्याचं कारण आपणास माहीत आहे। कोकणातील एक साधा सरळ माणूस पोटा पाण्यासाठी मुंबईत येतो। मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये लोडर म्हणून 30 वर्ष नोकरी करतो। नोकरी करत असतानाच पत्नीच्या नावे व्यवसाय करून बांधकाम व्यवसायात जम बसवतो। त्यासाठी वेळ प्रसंगी साम दाम दंड भेद नीती वापरली, पण कोणताही वाईट कृत्य किंवा वाईट व्यवसाय केला नाही। साधं सिगारेट पिण्याचं व्यसन लावून घेतलं नाही। मित्रमंडळींना कंपनी देताना कधीतरी बिअर घेतली आहे। आता तर गेली काही वर्ष ते व्यसनही सोडून दिलं आहे। काहीतरी करून दाखवण्याचा जिद्दीनं जीवन जगलो। आपण जो त्रास सोसला तो आपल्या मुलांना होऊ नये यासाठी जीवाचं रान केलं। त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला। मोठा मुलगा नवीनची सायकोलॉजी मधील रुची बघून त्याला लंडनला 2012 मध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं। त्यासाठी कमावलेलं काही विकलं। मुलगा शिकला पाहिजे, संपत्ती तर काय कधीही परत मिळू शकते, गेलेलं वैभव मुले परत मिळवून देतील या एका आशेवर एका बापानेही जोखीम उचलली। प्रत्येक कुटुंब वत्सल माणूस अशी रिस्क घेतो। तो तिकडे शिकत होता आणि मी इकडे मेहनत करत होतो। दुसऱ्या मुलाचं आयुष्य सेटल करायचं होतं। तिकडे त्याला कोणाची संगत लागली माहीत नाही, पण तो एका वाईट धंद्यात ओढला गेला। झटपट पैसा कमवण्याच्या नादात त्यानं आम्हाला मानसिक त्रास दिलाय। तो कोणता व्यवसाय करतोय याची कल्पना आम्हाला हे सर्व प्रकरण उघड होईपर्यंत माहीत नव्हतं। 5 वर्षांपूर्वी एक दिवस माझ्या मुलाचं पहिलं अंमली पदार्थ तस्करी प्रकरण उघड झालं। तो माझ्यासाठी आणि माझ्या पत्नीसाठी खूप मोठा धक्का होता। यासाठीच त्याला शिकवले का असा प्रश्न पडला। ते प्रकरण आम्ही सोसलं। प्रचंड मानसिक आर्थिक त्रास झाला, तब्येत खराब झाली, त्यातून कसाबसा सावरलो। नंतर मी माझ्या मुलाशी सर्व संबंध तोडून टाकले। तसं कोर्टात लिहून दिलं, वर्तमानपत्रात जाहीर केलं। त्यावेळी त्यांनी मला प्रॉमिस केलं की मी पुन्हा असा कोणताही व्यवसाय करणार नाही। मी त्याच्यावर विश्वास ठेवला। जुन्या प्रकरणातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी वकील शोधत होतो। वकिलांच्या सांगण्यावरून मी त्याला एकदा त्यानं सांगितलेल्या ठिकाणी भेटायला गेलो। ते एक पंचतारांकित हॉटेल होतं। वकील पत्रावर त्याची सही घेऊन आम्ही काही दिवसांपूर्वीच मागे आलो। गेली अनेक वर्ष तो भारतात आलेला नाही, त्यामुळे तो सुधारला असेल आणि एखादा चांगला व्यवसाय करत असेल या भ्रमात मी होतो। 5 वर्षांनंतर पुन्हा एका नवीन प्रकरणात सामील असल्याचं समोर आलं। नेरूळमध्ये नुकत्याच पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थ साठ्यात माझा मुलगा सामील असल्याचं ऐकायला मिळालं। या तस्करीमध्ये माझा एक भाचा जो माझ्याकडे मॅनेजरचं काम करत होता तो पण सामील असल्याचं अंमली पदार्थ नियंत्रण अधिकारी सांगतात। त्याला अटक करण्यात आली आहे। तो सध्या तळोजा तुरुंगात आहे। हे माझ्यासाठी धक्कादायक आहे। हे कमी म्हणून की काय, माझा छोटा मुलगा धीरचे नाव अधिकारी घेत आहेत। त्याला वॉरंट काढले गेले आहे।
साहेब, माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या कर्माची फळं कायद्यानं मिळणार आहेत. त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही. पण ह्या सर्व प्रकरणात मी, माझी पत्नी, माझा छोटा मुलगा यांचा काहीही संबंध नाही. हे मी शपथपूर्वक सांगतो. माझ्या मुलानं केलेल्या व्यवहारात माझ्या पत्नीचा किंवा माझ्या छोट्या मुलाचा काही आर्थिक किंवा शारीरिक संबंध आढळल्यास मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण आम्हाला नाहक ह्या गुन्ह्यामध्ये अडकवू नये अशी हात जोडून विनंती आहे. तसे झाल्यास मला माझे जीवन संपवण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. हे प्रकरण घडल्यानंतर काही राजकीय पक्षाचे नेते आणि दलाल अधिकारी यांनी मला 10 कोटी, 3 कोटी द्या, ह्या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढतो अशा ऑफर दिल्या आहेत. मुलाचा वाईट पैसा किंवा माझ्याकडे गैरमार्गाने कमवलेला पैसा असता तर मी ही ऑफर लगेच स्वीकारली असती आणि माझ्या कुटुंबाची सुटका करून घेतली असती. पण आपण माझी सर्व अकाउंट्स तपासून बघा. माझ्याकडे असा कोणताही गैरमार्गाचा पैसा नाही. उलट माझ्यावर मर्चंट बँकेचे 3 कोटी रुपयांचे कर्ज आहे. असं कर्ज घेऊनच मी व्यवसाय केला आहे. माझा मोठा मुलगा करीत असलेल्या गैरधंद्या अगोदर मी जी काही संपत्ती जमा केली आहे ती आहे. याचे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत. माझ्या मुलाचे काळे धंदे माहीत नसताना त्यानं केलेली काही आर्थिक मदत असू शकते, पण त्याच्या शिक्षणावर केलेला खर्च तो मला परत करीत आहे असं समजून ती मदत मी अनावधानानं घेतली असेल. माझं जीवन अतिशय कष्टप्रद जगलो आहे. आजही मेहनत करण्याची तयारी आहे, पण ही नाहक बदनामी आता सहन होत नाही. जीवन जगणं असह्य झालं आहे. अशा वेळी जीवन संपवण्याचे विचार मनात सातत्याने येतात. एका बापाचं हृदय आपण समजू शकता अशी मी आशा करतो. आई वडील कष्ट करून मुलांना चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं कर्म त्यांना वेगळ्या मार्गावरून घेऊन जातं. तर त्याच्या आई वडिलांचा काय दोष आहे? ज्याला आपण भगवान मानतो, ज्याची आपण पूजा करतो, ज्याची भगवद्गीता सर्वत्र प्रमाण मांडली जाते, त्या भगवान कृष्णाला 80 मुलं होती, पण एकही मुलगा जगला नाही. अशीच वाईट कृत्य करून ही 80 मुलं आपापसात भांडत लढून मृत्यू पावली. त्यालाच आपण यादवी म्हणतो. त्या भगवान कृष्णाची मुलं त्यांची झाली नाहीत, तर आपल्यासारख्या मानवाची मुलं आपली होतील, आपला विचार करतील असे का समजू? माझं फक्त एकच विनंती आहे, या प्रकरणात आमच्यासारख्या निष्पाप लोक अडकता कामा नयेत. या पापात सामील आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे. आपला नम्र गुरुनाथ चिचकर. प्रत रवाना माननीय अमित शाह गृहमंत्री भारत सरकार, मान्य देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र, मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, मान्य मुख्य नियंत्रक अंमली पदार्थ नियंत्रण विभाग, मान्य पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, मान्य मंदाताई म्हात्रे आमदार बेलापूर. मंडळी, सध्या तरी चिचकर यांनी त्यांच्या चिठ्ठीत स्पष्टपणे अधिकाऱ्यांच्या जाचाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलीस तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चिचकर यांनी म्हटल्याप्रमाणे ते कोणते राजकीय नेते, दलाल अधिकारी असावेत जे चिचकर यांना या प्रकरणातून सेफ बाहेर काढण्यासाठी 10 कोटी, 3 कोटी रुपये देण्याची ऑफर देत असावेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.